जगाचा पोशिंदा अन्नदाते राजा सध्या भीषण पूरग्रस्त परिस्थिती वगैरे यातून संकटावर मात करून तो आपल्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीसाठी काळ्या आईसाठी झटत आहे. अक्कलकोट तालुक्यातील हा प्रलंबित विषय आहे. नेमकी काय भूमिका आहे आपली, काय सांगाल? प्रथमतः आपण दोन्ही चॅनलचे या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने खरोखरच आभार मानतो की शेतकऱ्याच्या अतिशय जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. आज गेली जवळपास 7 ते 8 वर्ष झाला आम्ही राष्ट्रीय महामार्ग 652च्या संदर्भामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद हायकोर्टामध्ये आम्ही या ठिकाणी याचिका दाखल केली. त्या याचिकेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी संयुक्त मोजणी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. संयुक्त मोजणी झाली आणि संयुक्त मोजणी झाल्यानंतर या ठिकाणी या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 3 यांनी या ठिकाणी 3A ची प्रसिद्धी केली. 3ची प्रसिद्धी झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी 3D झालं पाहिजे, म्हणजे ॲक्विजिशन प्रक्रिया ही चालू झाली पाहिजे. कोर्टामध्ये त्यांनी लिहून दिलं होतं. साधारण किती वर्ष झाला हा विषय प्रलंबित आहे? साधारण 8 ते 9 वर्ष झाला हा विषय प्रलंबित आहे. आणि आजही या ठिकाणी रस्त्याचं 60% काम पूर्ण झालेलं आहे. 40% काम त्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे थांबलेलं आहे आणि ते काम होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये सतत वारंवार एक अवमान याचिका, 3 अवमान याचिका आणि 1 मुख्य याचिका आणि त्याचबरोबर 2 याचिका असं औरंगाबाद हायकोर्टामध्ये आतापर्यंत आम्ही न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा वेळोवेळी आम्ही भेटलो. या विभागाचे विभागीय आयुक्त पुणे त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलो. त्या ठिकाणी जमाबंदी आयुक्त पुणे यांच्याकडे आम्ही आंदोलन केलो. आतापर्यंत मुंबईला आम्ही आंदोलन केलं. त्याप्रमाणे सोलापूरमध्ये सुद्धा अनेक पद्धतीचे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. परंतु या झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना असं वाटतंय की ह्यांना काही कळतच नाही. परंतु न्यायालयाचा आदेश असताना या ठिकाणी 3D हे करायचं जबाबदारी ही उपजिल्हाधिकाऱ्यावर असताना त्यांनी स्वतःची जबाबदारी टाळून संगनमतानं कार्यकारी अभियंता, भूमी अभिलेख आणि उपजिल्हाधिकारी या सगळ्यांनी संगनमतानं या ठिकाणी हा प्रश्न जाणीवपूर्वकपणे प्रलंबित करून शेतकऱ्यावरती अन्याय केलेला आहे. आज आमची मागणी आहे की ही या ठिकाणी जे हे 3 अधिकारी आहेत आणि त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयात जे असे की ज्यांच्याकडे आज फायली आहेत परंतु आमच्याकडे माहिती दिली जात नाही. आम्हाला त्या ठिकाणी गेलं. आम्ही परवा कलेक्टर साहेबांनी एक मिटिंग ठेवली होती. त्या मिटिंगला आम्ही सगळे शेतकरी गेलो, परंतु त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आम्हाला या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये येऊ दिलं नाही. कारण काय तर त्यांना माहित आहे की हे खरं बोलतात आणि खरं बोलले की अधिकाऱ्याला लागतंय. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही या जिल्हाधिकाऱ्याचा सुद्धा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर निषेध करतोय. या ठिकाणी आम्ही न्यायालयात लढतोय, रस्त्यावर लढतोय, मागणी करतोय. भूसंपादन प्रक्रिया ही या ठिकाणी राबली पाहिजे नव्हती. आजपर्यंत शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत. एक तर शेतकरी आर्थिक अडचणीत असताना सुद्धा आज शेतकऱ्याला मदत करण्याची दानवत या अधिकाऱ्यामध्ये नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत. आम्ही आपल्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय की या जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 3 संतोष देशमुख, त्याचबरोबर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब गायकवाड आणि कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर या तिघांवरती या ठिकाणी तात्काळ निलंबन केलं पाहिजे अशी मागणी आम्ही या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं निवेदनामध्ये मुख्यमंत्री महोदयाला केलेली आहे. त्याप्रमाणे जर यांचं निलंबन नाही झालं तर यापेक्षा तीव्र आंदोलन या पुढच्या काळामध्ये आम्ही शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं करणार आहोत. आम्हाला न्याय पाहिजे.